मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी जी आहे तर ती मक्याची हमीभाव योजनेअंतर्गत खरेदी सुरू करण्यात आलेली आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून नाशिक जिल्ह्यामध्ये मक्याची खरेदी सुरू आहे. आपण पाहू शकता कमी आता लासलगावजवळ असलेल्या विंचूर येथील मका खरेदी केंद्रावर आलेला असून या ठिकाणी आपण जर बघितलं तर गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी बारदान अभावी मक्याची खरेदी जी तर ती ठप्प आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतात का 30हून अधिक ट्रॅक्टरमध्ये या ठिकाणी मका उत्पादक शेतकऱ्यांनी आणलेली मका जी तर ती या ठिकाणीच पडून आहेत. आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपण मका उत्पादक शेतकरी जे तर ते शासकीय मका खरेदी केंद्रावर प्राधान्य देत आहेत. कारण की बाजार समित्यांमध्ये ही जर मका विक्री केली तर त्या ठिकाणी 1500 ते 1700 रुपये इतका बाजारभाव मिळतो. आणि या ठिकाणी मका जर विक्री केली तर ह्या ठिकाणी साधारण 2400 रुपये इतका प्रति क्विंटलला चांगला बाजारभाव मिळत असल्या कारणाने या ठिकाणी मका उत्पादक शेतकरी जे तर ते आपली मका विक्रीसाठी प्राधान्य देत आहेत. कारण की 700 ते 800 रुपये अधिकचा या ठिकाणी फायदा होत आहेत. कारण की एक ट्रॅक्टरमध्ये जर बघितलं तर साधारण 30 क्विंटलच्या जवळपास मका जी तर ती या ठिकाणी आणता येते. आणि 1 क्विंटलच्या पाठीमागे आपण 700 रुपये जरी सरासरी दर धरला तरी 21,000 रुपयांचा तोटा बाहेर विक्री केल्यामुळे होत आहेत. त्याच्यामुळे कुठंतरी लवकरात लवकर बारदान उपलब्ध करून देण्यात यावे आणि अतिरिक्त मका खरेदी केंद्र जे तर ते सुरू करावे अशी मागणी जी तर ती आता मका उत्पादक शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.